अंपायरने पकडलं तर 1000 रुपये.
तिसऱ्या षटकाच्या पहिला चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाले ती 28. पायातला चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड विकेटला झेल मात्र टिपला जातोय. प्रथमतः लाईट इश्यू अर्थातच इलेक्ट्रिसिटीचा इश्यू असल्या कारणास्तव ऑडिओ इनपुट यूट्यूब लाईव्हला बंद होता, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धावसंख्या 28. नुकताच एक विकेट गेले, 2 विकेट मात्र गेलेले आहेत. तिसरं षटक प्रारंभ. जे प्रेक्षक पारितोषिक विजेते ठरतील अर्थातच त्यासाठी तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर जेल घ्यावा लागेल. प्रेक्षकांनी जेल घेतला तर 2000 आणि एखाद्या खेळाडूनं जेल घेतला तर 1000. आणि हे पारितोषिकाचे पुरस्कृत करणारे आमचे दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच राजू शेठ भोईर यांच्याकडून हे पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी त्याचबरोबर खेळाडूंसाठी. फुल्लर लेनचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. वाडी स्लॉंगनला चांगली फिल्डिंग. तिसरं षटक. टेक्निकल इश्यू होता तो रिझॉल्व्ह करण्यात आला. आता ऑडिओ इनपुट देखील यूट्यूब लाईव्हला तुम्हाला ऐकायला मिळेल. सन्माननीय मोतीरामजी दळवे एक सिनियर प्लेयर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. राजू शेठ भोईर मंचावरती उपस्थित आहेत. पारितोषिक प्रेक्षकांसाठी आणि त्याचबरोबरीने खेळाडूंसाठी. सीमारेषा पार झेल घेतल्यानंतर ओम बाद झाला. ओमने चांगली सुरुवात करून दिली खरं तर मोठागाव टीमला. अनिकेत आणि सध्या किरण मैदानात आहे. टीमचा कॅप्टन आहे. किरण ऑन स्ट्राईक आहे. त्याच्या साथीला तो अनिकेत मात्रे एक चांगला खेळाडू. यश गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधात धावा आल्या होत्या. दुसरं षटक सध्या तो फेकतोय स्वतःच. धावा दिल्या त्याने 18. एक विकेट त्याच्या नावावरती. नुकताच त्याने ओमची विकेट घेतली. ओम मात्रे एक बाबाची छबी त्याच्यामध्ये दिसते नेहमी फलंदाजी करत असताना. लोअर फुल टॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला. तेजस वेगाने तिथे पोहोचतोय. स्क्रीनच्या समोर चेंडू अडवतोय. तत्पूर्वी 2 धावा. नेक्स्ट मॅच हेदूटने विरोधात वडवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉससाठी कम्फर्ट फील करत नसेल यश तर मला असं वाटते की 2 मिनिटाचा पॉज पण आपण घेऊ शकतो. एवढा वेळ नक्कीच आपल्याकडे आहे कारण खेळाडूपेक्षा काही मोठं नाहीये. अंपायर एकदा विचारा वाटलास तर यशला कम्फर्ट असेल तर 1 मिनिटाचा आपण नक्की ब्रेक घेऊ कारण आपल्याकडे एवढा वेळ आहे. आकाश भोईर ती माहिती देत आहेत कारण खेळाडूपेक्षा काही मोठं नाहीये. यस ओके चला मॅच स्टार्ट करतोय. कारण खेळाडूपेक्षा काहीच मोठं नाहीये. स्पर्धा मोठी नाही, कोणतंही पारितोषिक मोठं नाही. खेळाडू फार महत्वाचा आहे. धावसंख्या 32. एक विकेट. थोडी दमछाक. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. यश वेगाने गोलंदाजी करतोय. दुसरी धाव घ्यायची आहे. चांगली रनिंग केली अनिकेतने. काय धावलाय मैदानावरती अनिकेत. डेंजरस रनिंग बिटवीन द विकेट. फोर्स 2 धावा. धावसंख्या 34. जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा तुम्हाला या सिंगल डबल्स वरती निर्भर राहावंच लागतं. सुरुवातीला आक्रमण केलं ओमने, त्यानंतर विकेट गेल्यानंतर दबाव वाढत होता, परंतु सिंगल डबल सातत्याने किरण आणि अनिकेतने चालू ठेवल्यात. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि यश त्यामध्ये यशस्वी ठरलाय. तो यश 2 ओव्हर त्याने टाकल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. यशने टोटल धावा दिल्या 2 ओव्हरमध्ये 22. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि या वाईड यॉर्करनं ओव्हर त्याने त्याची समाप्त केली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. मोठागाव टीमसाठी धावसंख्या 1 बाद 34. 34 लॉस ऑफ 1 विकेट.
शेट बोर उपस्थित आहेत. खरोखरच मगाशी बाबू शहाने देखील उल्लेख केला, नितीन काळन सरांनी देखील उल्लेख केला की प्रेक्षकांसाठी म्हणा, खेळाडूंसाठी म्हणा, त्याचबरोबरीने अंपायरसाठी म्हणा, म्हणजे या खेळाशी निगडीत असलेल्या प्रत्येक घटकाला पारितोषिक देण्याचं काम राजू शेठ भोईर यांनी नेहमीच केलेलं आहे. संघ पुरस्कृत करण्याचं काम हे त्यांनी केलेलंच आहे. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. सध्या ते क्रिकेटपासून दूर आहेत, परंतु क्रिकेटपासून दूर कोणताही व्यक्ती राहू शकत नाही. भले क्रिकेटच्या मैदानावरती त्यांचं जाणं होत नसेल, परंतु यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते नक्कीच स्पर्धा पाहत असतील यात शंका नाही. कारण क्रिकेटची माती अशी आहे, ती एकदा कपाळी लागली, तिचा गंध, तिचा सुगंध आपल्याला आवडला की तिच्यापासून कोणच दूर जाऊ शकत नाही. तुम्ही कोणताही परफ्यूम मारा, त्याचा सुगंध तुम्हाला आवडणार नाही, परंतु या क्रिकेटचा सुगंध काही वेगळाच आहे. तो नेहमी आपल्याला आवडतो आणि तो सुगंध त्यांना घेऊन आला घेसरच्या टुर्नामेंटमध्ये. त्यांचं आई गावदेवी क्रिकेट क्लब घेसरच्या वतीने सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच हेदूटने बी आणि त्यांच्या विरोधात वडवली सी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण त्वरित या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट आर्म बॉलर सध्या गोलंदाजीसाठी दाखल होतोय. मोठागाव टीम अनिकेत 1 चेंडू 1, किरण संयमी पारी खेळतोय 7 चेंडू 11. बाद होणारा फलंदाज होता ओम, त्याच्या बॅटमधून धावा आल्या त्या मात्र 3. 19-20च्या आसपास धावा आल्या ओमच्या बॅटमधून. 19 धावसंख्येचं योगदान ओमने दिलं. पहिला चेंडू निर्धाव, चांगला टप्पा राजकडून. लेफ्ट आर्म बॉलर आहे, फिरकी बॉलर. आडव्या बॅटने अनिकेत मात्रेच्या बॅटमधून आलाय मिड विकेटला स्लॉग स्वीप, धमाका षटकार. सर्वांना आवडतं. काय फटका खेचलाय अनिकेत मात्रेने, जोरदार आक्रमण केलं. गती नव्हती गोलंदाजाकडे, परंतु त्या गतीपेक्षा माझ्या दमखम आहे, पॉवर जनरेट केली या फटक्यावरती आणि षटकार ठोकला. धावसंख्या 40. पुढे आला, बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागलाय. स्टेप आउट झाला होता फटका खेळण्यासाठी. ओळखलं, गती कमी केली होती राजने, तरी सुद्धा फुलटॉस. कमी गतीने आलेला चेंडू बॅटच्या अगदी टो एंडला लागला. घरंगळत आला तो शॉट तडमॅनला. 1 धाव. 41-41 चौथं षटक मार्गस्थ. 5 ओव्हरचा सामना. फुलटॉस बॉल, लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि त्याच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. ओम साई MTC स्पोर्ट्स सध्या थेट प्रक्षेपण करते आणि मिस्टर GTC सध्या मैदानात आहेत. दमदार बॅटिंग केले किंग ट्रॉफीमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटची बाउंड्री टार्गेट केले जाते. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी जल्पेश पलटलाय आणि 2 धावा. फिटनेस पासून झगडतोय थोडा निश्चितच, कारण बऱ्याच स्पर्धा मोठागाव टीमसाठी उपलब्ध नव्हता. जल्पेश अगदी मागच्या स्पर्धेपासून किंग ट्रॉफी पासून तो मात्र पुन्हा एकदा संघामध्ये परतलाय. त्याचं योगदान फार महत्त्वाचं. जर्सी नंबर 7 सध्या जल्पेश मैदानात. खातं उघडलंय स्वतःचं. धावसंख्या जाऊन पोहोचले 43 वरती. चौथं षटक. किमान 55 धावा किंवा 60. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पाहतच राहील. मिस्टर GTCच्या बॅटमधून येतोय षटकार.
समाप्त झाला. 49 धावसंख्या धावफलकावरती आहे. जलपेशच्या बॅटमधून षटकाराला सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला जाईल प्रेक्षकांकडून. त्या प्रेक्षकासाठी 2000, खेळाडूंनी झेल घेतला तर 1000 हे पारितोषिक आहे या पहिल्या इनिंगसाठी राजू शेठ भोईर यांच्याकडून. 4 ओव्हर 49. निलेश म्हात्रे यांचं गाणं इथे डीजे मास्टरने वाजवलं. निलेश म्हात्रे यांनी गेल्या वर्षी जी स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक ही स्पर्धा संपन्न झाली त्यामधून त्या स्पर्धेमध्ये क्रिकेटमधून रजा घेतली. मला नाही वाटत नितीन काळन की कोणत्या टीनेज क्रिकेटपट्टूची अशी रिटायरमेंट झाली असेल, म्हणजे असा कार्यक्रम किंवा असं ते एक छान पैकी सगळं घडून आणलं असेल. म्हणूनच मी उसरगरलाच गेल्या वर्षी म्हटलं होतं की आयुष्यात साई शेलार सारखा मित्र असावा, म्हणजे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर एवढा थाटामाटात सोहळा संपन्न होईल. आणि त्यावेळी साई शेलार देखील म्हटले होते की माझ्या मित्राने कमाल केली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, मोठा गावसाठी डोंबिवलीसाठी त्याला हा सन्मान देणं हे माझं कर्तव्य होतं. ही दोस्ती, ही दुनियादारी क्रिकेटमधली नक्कीच कल्याण डोंबिवलीमध्येच पाहायला मिळते. 4 ओव्हर धावसंख्या 49. शेवटचं षटक. आडव्या बॅटने अनिकेत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. जलपेशने कॉल दिलाय. 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट होत आहेत. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. धावफलक 51. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. नेक्स्ट मॅच हेदुटणे बी वर्सेस वडवली सी. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. यस, कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मोतीरामजी दळवी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक लेजंड क्रिकेटर, त्यांना देखील विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. शॉर्ट पिच बॉल होता. डायरेक्ट हिट. नशिबाची साथ जलपेशच्या बाजूने. एकेरी धाव. स्कोर 52. 52. 55-60 ची एक अपेक्षा धरूनच आपण चाललो होतो, परंतु लास्ट बॉल वरती जलपेशच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर मोठा गाव टीम नक्कीच म्हणत असेल हे दिल मांगे बोर, आणि अपेक्षा आहेत जलपेश भोईरकडून. खेळपट्टीचं कौतुक केलं जातंय दोन्ही बाजूने. नॉट अ बॅटिंग पॅराडाईज, नॉट अ बॉलिंग पॅराडाईज. जेव्हा तुम्ही कामगिरी चांगलं करणार खेळपट्टी तुम्हाला साथ देणार. फटका फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग याच्या मधोमध हा चेंडू. गिरकन फिरला क्षेत्ररक्षक. चेंडूने त्याची फिरकी घेतले. अडवला चेंडू. 3 धावा इथे घेतल्या जात आहेत. जलपेश धावतोय मैदानात. फिटनेस याच गोष्टीबाबत उसरगरच्या मैदानात देखील ही चर्चा चालू होती. खेळापासून थोडं दूर राहिल्यानंतर अशा गोष्टी घडतात. हे क्रिकेटर असे आहेत की नक्कीच पट्ट्यात चेंडू आला तर षटकार मारतील, गोलंदाजी दिली तर गोलंदाजी नक्की करतील, परंतु फिटनेस त्याबद्दल काय. 55 धावा. अनिकेत म्हात्रे 6 चेंडू 11. 55. प्रयत्न करतोय, ताकद लावण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय. टायमिंग जुळत नाहीये. आता फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी हेमंत कडून. स्लॉग ओव्हर आहे, लास्ट ओव्हर आहे. या षटकामध्ये हाणामारी होते, चौकार षटकार येतातच, परंतु आतापर्यंत हेमंतच्या विरोधात एकही मोठा फटका आलेला नाहीये. सिंगल डबल आहे, डोकेदुखी नाहीये. 10-12 धावा आल्या लास्ट ओव्हरमध्ये. चिंताजनक कामगिरी नसेलच हेमंतची, परंतु 2 चेंडू अद्यापही शिल्लक. लास्ट 2 बॉल्स. 56 धावा धावफलकावरती. टार्गेट किती असेल? सायंकाळच्या सत्रामध्ये कालचा एक बेधडक सामना आपण पाहिला. खंबालपाडा विरोधात काटई. जोरदार लढाई केली खंबालपाडाने काटईच्या विरोधात, परंतु धावसंख्येचा पाठलाग केला तो काटई टीमने. प्रयत्न करतोय जलपेश. लॉंग ऑनला हाय बॅकलिफ्टने फटका येतोय मिस्टर जीटीसीच्या बॅटमधून. आणखी एक दर्जेदार उत्तुंग षटकार. फलंदाजीसाठी लोअर ऑर्डरला येऊ दे, परंतु जलपेशचा प्रेझेन्स असणं फार गरजेचं आहे. 62 धावा. लास्ट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय आणि हा देखील चेंडू चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. प्रयत्न झाले परंतु झेल तिथे सुटला, कारण त्या सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यानंतर पारितोषिक होतं. राजू शेठ भोईर यांचे प्रयत्न झाले परंतु झेल तिथे सुटला. बॅक टू बॅक 2 षटकार आले जलपेशच्या बॅटमधून.
5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. शेवटी आला जलपेश. 5 चेंडूंमध्ये 23 धावा त्याने कुठल्या. संघाची धावसंख्या सत्र समाप्त झाल्यानंतर 68 आणि एकूण 70 धावसंख्येचं लक्ष तैनात करण्यात आलेलं आहे ते दातिवली बी संघाच्या विरोधात. 5 ओव्हर 69. नेक्स्ट मॅच त्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील नितीन काळन सर. नक्कीच आपण टॉस करणार पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण समीर सर पाहतोय. 5 ओव्हरचीच मॅच असेल. मी मोतीराम दळवी यांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभाचे टॉस होईल. कालच आपण पाहिलं 50+ स्पर्धा तुम्ही पाहिली बेलापूर इथे. तिथे मोतीराम दळवी यांच्या टीमने ती स्पर्धा जिंकली. ते स्वतः इन ॲक्शनमध्ये होते आणि 50+ 40+ मॅचेस भरपूर होतात. टॉस इथे झालेला आहे आणि टॉस जिंकलाय तो वडवली सी संघाने. काय निर्णय असेल? थोड्याच वेळात कळवतो. हरकत नाही आहे. शुभेच्छा असेल. सीचे आपण पाहिलं तर कॅच पकडण्यासाठी त्यांनी पकडली असती तर 1000 मिळाले असते. मात्र प्रेक्षकांनी जर पकडली असती तर 2000 होते. षटका पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं त्या मोठागाव संघाच्या जलपेशने फिनिश चांगलं केलं. मयूर भुईर बघा चेहऱ्यावरती थोडासा आनंद पाहायला मिळतोय. 69 धावांचा पाठलाग करायचे. दातिवली संघाला सुवर्ण संधी असेल. सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजासाठी किरण दळवी यांच्याकडून 2000 रुपये कॅश प्राइज आणि एकाच फलंदाने एकाच ओव्हरमध्ये कसे 3 षटकार मारले. तर सुभाष धर्मा पाटील दातिवलीचे समाजसेवक यांच्याकडनं 2000 रुपये फक्त दातिवली संघाचे पारितोषिक असेल. पहिल्या सत्रामध्ये कॅश प्राइज होतं आयवा कॅशसाठी ज्यावेळी मोठागाव आणि हेच तर पारितोषिक मला नेहमीच पाहायला मिळतं. ज्यावेळी मोठागाव किंवा वाकलन बॅटिंग करतो त्याचवेळी राजू शेठ भोईर पारितोषिक लावतात. आणि पहिली संधी सुजललाही आली होती. मला थोडंसं सुजलला असं वाटलं पडद्याच्या पुढे मध्ये त्यामुळे सुजलकडनं झेल ड्रॉप झाला. त्यानंतर दुसरी संधी मला वाटतं संकेतकडे आली होती वडवलीच्या. त्यांनी ती संधी गमावली. त्यामुळे आता संकेत संधी नाही आहे. एकाच इनिंगला ती संधी होती. वळूया मॅचच्या दिशेने. 68 लॉस ऑफ 2 2 गडी बाद 68 आणि आता अनिकेत म्हात्रे एक लेजंड क्रिकेटर महेंद्र म्हात्रे यांचे सुपुत्र तुम्ही पाहतायत जे 40+ खेळतात मोठागाव संघाडी. दुसऱ्या निलेश म्हात्रे यांचे सुपुत्र सुद्धा खेळत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनला थोडीशी मिस फिटिंग झाली होती. चांगलं बॅकअप आपण पाहतोय. साईल आहेत तिथे. एक सिंगलने खातं उघडलंय. फलंदाज आपण पाहिलं तर तेजस आता यश येते स्ट्राईक एंडला. तेजसने सिंगलने खातं उघडलंय. पुढच्या मॅचमध्ये वडोली सी संघाने नाणेफेकी जिंकले. त्यांच्या अपोजिट तुम्ही पाहतायत सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघ तुम्हाला खेळताना दिसेल. रोहित पाटील अँड कंपनी. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. लगेचच आपण पाहिलं तर तेजस काहीतरी चर्चा करतायत कारण तेजसला माहिती अनिकेत म्हात्रेकडे वेग प्रचंड आहे आणि 69 धावा जर चेस करायचे असतील
दातिवली टीमला, तर पॉवर प्लेच्या 2 षटकात धावा बनवाव्या लागतील. मागच्या मॅचमध्ये बेतवडी संघाने सामना जिंकला. धावा चेस करत असताना मात्र फायपर तुम्हाला पाहायला मिळालं. प्रशांत तांडेलने या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ज्याने 5 विकेट एकाच मॅचमध्ये घेतले. हर्षल तांडेलने लगेचच आपला ATM खुला केला. 1,500 रुपयाचा कॅश प्राइज लगेचच त्यांना गुगल पे करण्यात आला. हर्षल तांडेल स्वतः एक चांगले गोलंदाज आहेत. आज मात्र दुखापतग्रस्त असतील कदाचित, त्यामुळे आज संघाच्या सोबत आहेत. संघामध्ये जरी नसतील मात्र संघाच्या गावासोबत आहेत. अजास्त बाहेर आहे, ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंच वाईटची खून करतायत. 2 धावा धापार कधी लागल्यात. दातिवली संघ सुद्धा एक चांगला आहे. मागच्याही वर्षी मला आठवते नवपाड्याची स्पर्धा अक्षरशः गाजवली ती याच दातिवली टीमने. त्यामुळे 69 धावाही चेस होऊ शकतात या मॅचमध्ये. आज असं वाटलं होतं भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामना प्रेक्षकांना तर असंच वाटलं ड्रॉ होईल, मात्र ऑस्ट्रेलियाने ती मॅच जिंकली. चांगला चेंडू होता. फुटवर्कचा वापर नाही आहे फलंदाजाचा, त्यामुळे तेजस थोडेसे नाराज आहेत, थोडेसे थकलेले दिसत आहेत. फलंदाज यशला तुम्ही पाहिजे 3 बॉल डॉट आले ते ना. 2 धावा धापळ होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वाईट बॉल तुम्ही पाहिला, एक सिंगल पाहिली. आता फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत महेश भरपूर वेट करतायत. चेंडू येणं गरजेचं आहे. आता महेशचा अंदाज चांगला होता. 2 धावा अखेर मिळाल्यात आणि अखेर यश खातं उघडलं. ते धावसंख्या 4. अनिकेत मात्र चांगली गोलंदाजी करतायत. मयूर भोईरला तुम्ही मिडॉनला पाहतायत. मणिक भोईरांचे सुपुत्र आपण पाहतोय. त्यानंतर ओमकारला तुम्ही पाहतायत मिडॉपला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. इथे चेंडू हवेत आहे आणि जलपेश कडनं झेल ड्रॉप झालाय. शॉर्ट पॉइंटला मात्र थोडीशी दुखापत झालेली दिसते. मिस्टर GTC 2 धावा इथे मिळाल्यात. बऱ्याच वेळा खेळाडूंना दुखापत होते, मात्र आमचा आयोजकांचा हाच प्रयत्न असतो नेहमी. कोणते हा ॲक्शन रिप्ले ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. हाही चेंडू मात्र त्याला छेडछाणी केली यश त्यांनी. इथे मात्र बघा एक सोपा झेल सुटलाय, कदाचित दुखापत झाली असावी. 6 धावा खर्च केलेत. फिल्डिंग लगेच लावायची मोठागाव टीम. यानंतर दुसऱ्या फेरीतील आपण पहिल्या फेरीतील शेवटची मॅच अजूनही बाकी आहे. दुसऱ्या फेरीला ज्यावेळी सुरुवात होईल तेव्हा मॅचेस 4 षटकांचे असतील, लक्षात घ्या. त्यानंतर 5 षटकांची मॅच अजूनही बॅलन्स आहे. हेडूटने B विरुद्ध वडोली सी ने टॉस जिंकलाय. नवनाथ पाटील यांचं आगमन झालं. हेडूटनेचे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. हेडूटनेचे आमचे क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम. तुम्हाला नवनाथ पाटील यांचं जलपेश स्प्रे हवाय का? ओके. 6 धावा आल्यात. फिल्डिंग लगेच लावायची. किरण पाटीलला तुम्ही पाहतात इष्टच्या भूमिकेत आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि दुसरं षटक. ओमकार मोरे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आणि ओमकार मोरेने जर विकेट हॅट्रिक घेतली तर राजू शेठ टागाव यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार मोरेला दिलं जाईल. आताच तुम्ही सिद्धी केरवलीची स्पर्धा पाहिली मित्रांनो, तिथे वाकलन संघाच्या प्रदीपला तब्बल राजू शेठ भोईर यांच्याकडनं 73,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. सर्वात मोठं पारितोषिक. पहिलाच बॉल बघा. ओमकार चांगले गोलंदाज आहेत. व्हेरिएशन त्याच्याकडे चांगले. सातत्याने या खेळाडूंना किरण पाटील असतील, जलपेश असतील, हे मार्गदर्शन देत असतात. एक्झॅक्ट यंगस्टरला काय करायचे. सुरुवातीचा काळ 2013-14 तुम्ही पाहिला तर एक दहशत होती मोठा गावची. अनेक स्पर्धा, जेवढ्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा झाल्यात सर्वच त्यांनी जिंकलेले आहेत. मग खार्डी चषक असेल, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, मकर संग्रह ट्रॉफी असेल. मयूर एक्झॅक्ट काय करतायत. 2 धावा इथे मिळतील. चेंड म्हणता येणार नाहीये, मात्र धावा अडवणं गरजेचं आहे. 2 धावा मिळाल्यात. मला आठवते खाडी चषक सलग 3 वर्ष मोठा गावने ती स्पर्धा जिंकलेली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक रिव्ह्यू घेतलाय बॅट्समनने. ओके, हरकत नाही, चेक केलं जाईल. रतनबुवा पाटील स्मृती चषक भारतातील सर्वात मोठी स्पर्धा, ती मोठा गाव संघाने 2 वेळा जिंकली आहे. निलेश मात्रे 2 वेळा मालिकावीरचे मानकरी ठरलेले आहेत. मकर संग्रह ट्रॉफी आता 9 जानेवारीला ती स्पर्धा सुरू होईल निजेगावमध्ये. एजे सर फेअर डिलिव्हरी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. योग्य डिसिजन आहे मनोज पवार यांचं आणि अरविंद म्हात्रे यांचं मी कौतुक करेल. दोन्ही पंच आमचे SP पॅनलचे. योग्य डिसिजन होता. ओमकार कोळेगाव एंडकडून फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केले. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 10 वरती आपल्याला धावसंख्या पाहिजे. पहिल्या षटकात 6, या षटकात 4 आलेत.
जिथे आपण काशीनाथ पाटील, माजी सरपंच केसरचे, त्यानंतर तेजस म्हात्रे, राहुल भोईर आणि रवी सुद्धा म्हात्रे यांचा जो कटआउट आहे तिथे एकही षटकार अजूनही आला नाहीये या स्पर्धेमध्ये. डॉट बॉलची देशामध्ये जे कटआउट आहे तिथे मी उल्लेख केला. तिथे आमचे अंकुश भोईर यांचे कटआउट आहे, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांचे कटआउट. तिथे षटकार एकही आला नाहीये अजून या स्पर्धेमध्ये. गोलंदाजाला थोडासा फायदा आहे त्या एंडने आपण बऱ्याच वेळा पाहिलाय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता, पंचाने वाईट घोषित केलंय. इथे फटका चांगला आहे, मात्र महेशने चांगलं फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. पहिल्या षटकात 6 होत्या, या षटकात आतापर्यंत धावा येत आहेत. डॉट बॉल एक आला होता, वाईडही तुम्हाला पाहायला मिळाला. ओमकार राईट मोर द विकेट. इथे फटका बनवलाय, चेंडूला पाठवून दिलाय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमारेषेच्या बाहेर चौकार. आलेले 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 19 धावा झाल्यात. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 चे भव्य दिव्य आयोजन. 48 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळत आहेत. काल 12 संघ या स्पर्धेत खेळले, आज 12 संघ या स्पर्धेत तुम्हाला खेळताना दिसतील. उद्या या स्पर्धेत 12 संघ खेळताना दिसणार आहेत आणि 1 तारखेला या स्पर्धेत 12 संघ खेळताना दिसतील. एकोणीस धावा झालेले आहेत. आपण पाहिलं जरा पहिल्या षटकात 6 धावा होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली, त्यानंतर डबल, त्यानंतर पुन्हा डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 आणि त्यानंतर चौकार. 18 झालेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 51 रन्स करायचे आहेत. येणारे 18 चेंडू 51 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अनिकेत आलेत, ज्या अनिकेतने पॉवर प्ले मध्ये 6 धावा दिल्या होत्या. मागच्या षटकात ओमकारने 11 दिल्या. इथे मात्र यशची विकेट सॅक्रिफाईस केली. पहिल्या षटकात 6 आपण मध्ये, दुसऱ्या षटकात 12 आल्या. 18 झाल्यात. 17 बॉलचा खेळ शिल्लक, 51 रन्स आपण पाहिले या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. अनिकेत मात्रे बघा चांगली गोलंदाजी करतात या मॅच मध्ये.
नवीन फलंदाज हेमंत येत आहेत. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 51 रन्स. काल 66 धावा काटाई संघाने चेस केल्या होत्या काल शेवटच्या मॅच मध्ये खंबालपाडा टीमच्या विरुद्ध. चला वडोली सी संघ आपला निर्णय कळवायचा आहे. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. हाईच फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. ओम निलेश म्हात्रे देत. चांगली फिल्डिंग केली. एक सिंगल मिळाली. एकने धावसंख्या पुढे सर केली ती 19 वरती. सिंगल डबलने या धावांपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण आहे. मोठे हिट मारावे लागतील. चौकार षटकार मारावे लागतील कारण टार्गेट तुमच्या समोर 69 आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाईने बनवल्यात 87. त्या संघाने एक मॅच जिंकली. त्यांची मॅच आगासन संघासोबत आहे. ती 2 तारखेला मॅच होईल. वेग प्रचंड आहे अनिकेतकडे. काय गोलंदाजी करतायत. प्रत्येक बॉल ते ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग करतायत. त्यामुळे फलंदाला चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. हेमंतला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल कारण एक चांगला फलंदाज आहे हेमंत या टीमचा. मग चांगली बॅटिंग करावी लागेल. हा जास्त बाहेर आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर पंच वाईटची खून करतायत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 49 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. पहिला सामना भाल संघाने जिंकला. दुसरा सामना गावदेवी हेडुटने संघाने जिंकला. तिसरा सामना गावदेवी RM11 सोनारपाड्याने जिंकला. चौथा सामना बेतवडे संघाने जिंकलाय. 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6व्या सामन्याचा टॉस झालेला आहे. धीरज पाटील विकी पाटील पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असतील. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग. आता बघायचे दुसरी पूर्ण होईल का आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 22. चेंडू पकडण्याच्या आधी बऱ्याचशे क्षेत्ररक्षक आम्ही पाहतो फेकण्याची जास्त घाई असते आणि त्यावेळी बऱ्याच वेळा असं चित्र घडतं. तुम्हाला चेंडू आधी कलेक्ट करायचे त्यानंतर तुम्ही फेकी करू शकता. चेंडू पकडायच्या आधी फेकू कशा शकता. इथे मात्र मोठे फटक्यांच्या प्रयत्नात आहेत मात्र मोठे फटके मिळत नाहीये. बघा चांगली फिल्डिंग. ओमचं कौतुक करेल. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 23 वरती. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अनिकेतचा 2 षटकांचा जर स्पेल तुम्ही पाहिला तर 11 बॉल त्यांनी आतापर्यंत फेकले. त्यांनी 11 धावाच खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. बॅटिंग सुद्धा त्यांनी या मॅच मध्ये चांगली केली होती. जलपेशने शेवट गोड केला या मॅचचा. इथे चेंडू उंच गेलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 अजूनही करायचे. 12 चेंडू 40. श्रेयस जरूर आले होते लॉंग ऑनला. ओमकारही आले होते मात्र हवेचा वेग आपण पाहिला थोडंसं. त्यामुळे चेंडू आपण पाहिलं तर हवेने थोडंसं दूर गेला. असं वाटलं होतं झेल होईल मात्र षटकार आलाय. 3 षटकात दातुरी संघाची धावसंख्या ती 29. अजूनही 12 बॉलमध्ये 40 रन्स करायचे आहेत या मॅच मध्ये. 12 चेंडू 40. मोठा गाव संघ सुरुवातीचा काळ तुम्ही पाहिलं तर जलपेश भोईर यांची 2 षटकं तुम्हाला पाहायला मिळायची नेहमी. मात्र अजूनही आता या मॅचचा जर तुम्ही विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपलाय मात्र जलपेशचा वापर अजूनही झाला नाहीये. यंगस्टरवरती सातत्याने ते भरोसा दाखवत आहेत. अनिकेतचा 2 षटकांचा स्पेल संपलाय. ओमकार मोरेने 1 षटक टाकले आणि आता 4थं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज ऋषभ भोईर येत आहेत. +40 क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव भीमचंद्र कान यांचे आगमन झाले. त्याने विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं
हार्दिक स्वागत. एक चांगले क्युरेटर सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून. खूप चांगली खेळपट्टी सध्या लेदर बॉल क्रिकेटची अकॅडमी सुद्धा त्यांची आहे. गणेश मंदिर येथे तुम्ही जाल तर अनेक खेळाडू तिथे प्रशिक्षण घेत असतात. त्यांचे स्वतः सुपुत्र आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट सातत्याने खेळतात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 40 रन्स म्हणजे प्रति षटकामागे 20 धावा करायचे आहेत. ऋषभ भोईरला तुम्ही पाहतायत. मागच्या वर्षी मोठागाव प्रीमियर लीग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली होती. भरपूर खेळाडूंना तिथे संधी मिळाली. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये. पुन्हा खराब फिल्डिंग आहे. अजूनही चेंडू मिळाला नाही अनिकेतला. क्रिकेट असा खेळ आहे, एखादी चुकी तुमच्याकडनं झाल्यानंतर त्याचं रूपांतर बऱ्याच वेळा 2 धावांमध्ये होतो. 2 धावा इथे मिळाल्यात. सुजल आमच्या सोबत आहेत. धावसंख्या 31. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 रन्स करायचे आहेत. हे समीकरण मला आठवते चिंचपाडा येथे ज्यावेळी स्पर्धा सुरू होती, हे समीकरण मोठागाव टीम समोर होतं आणि त्यानंतर जलपेशने ते 4 षटकार मला आठवतात आजही. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. मात्र किरण बेट झाले तिथे बघा. बाई मध्ये आता 37 करायचंय. भालसंघाने 1 सामना जिंकलाय. त्याची फाईट असेल ती गावदेवी हेडूटने. त्यानंतर बेतोडे संघाने 1 सामना जिंकला. त्यांची फाईट असेल ती गावदेवी RM11 ईश्वरी 11 सोनारपाडा. रिवर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. बदललंय बघा. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका तुम्हाला पाहायला मिळाला. तेजस चांगले फलंदाज मी मगाशी उल्लेख केला. तेजस आणि हेमन ही जोडी खूप महत्वाची. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 रन्स करायचे आहेत बघा. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई MTC स्पोर्ट लाईव्ह. सागर फराड या वाहिनीचे सर्व त्यानंतर रोशन अक्षय ही संपूर्ण टीमचं आम्ही नेहमीच कौतुक करत असतो. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट क्लिअरिटी विथ क्वालिटी. काल विकासने जो षटकार मारला जातो त्याचीही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाली. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. 2 धावा पूर्ण होतील का? आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. मयूर भोईर होते डीपमध्ये. चांगली फिल्डिंग केली. बऱ्याच वेळा चेंडू डायव्हर्ट होतं. मयूरला माहिती आहे, त्यामुळे ते थोडेसे आरामशीर आले. जे तुम्ही वेगाने येता आणि जर चेंडू डायव्हर्ट झाला अचानक तर चौकार जाण्याची शक्यता असते. ते मयूरला चांगलं ठाऊक होतं, त्यामुळे थोडंसं त्याने वेट केला. 2 धावा जरी गेले असतील. 8 बॉल 29 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच रफ अँड टफ होईल. पुन्हा रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. मात्र आता महेश वेलेला तिथे ठेवण्यात आलेला आहे. या टीमचा एक चांगला क्षेत्ररक्षक आणि अखेर विकेट मिळाली आहे. तेजसला माघारी परतावं लागेल. फटका चांगला होता मात्र तितकाच चांगला झेल टिपलाय महेशने. फलंदाज बाद. जी स्पोर्ट वाकलन संघ तुम्ही पाहिला पहिलीच स्पर्धा आपण पाहिली तर 4था क्रमांक SSC ट्रॉफीमध्ये. नंतर त्याच दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर उंबारणी चषक स्पर्धा जिंकली. आणि त्यानंतर जवळजवळ आय थिंक मला आठवते निशांतच्या नावाने जवळजवळ 22 ते 23 स्पर्धा वाकलन संघाने जिंकल्या होत्या. 7 बॉल 29 या मॅच मध्ये करायचे आहेत. 7 चेंडू 29. फटका चांगला आहे रोशनच्या बॅट मधून. चेंडू सरळ जाईल खेळाडू कक्षाच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
एक नजर टाकूया आपण. मोठागावचे 2 विकेट गेले होते, दातिवलीचे सुद्धा 2च विकेट गेलेत. टॉस सुभाष वैतीने जिंकला होता, त्यामुळे टॉस का बॉस दातिवली संघ. हा फायदा आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार. ज्यावेळी तुम्ही स्पर्धा खेळताय, मॅच टाय झाली, सर्वप्रथम विकेट पाहिले जातात आणि त्यानंतर टॉसचा विचार केला. 6 चेंडूमध्ये 23 धावा करायच्या आहेत. प्रेक्षकांना आतुरता होती हेडुटणे गावातील की नितेश पाटील कधी संघामध्ये कमबॅक करतील, कधी करतील. अखेर आज मला वाटतं कमबॅक केलाय. पॉप्युलर खेळाडू आहेत नितेश पाटील. 6 बॉल 23 विकेट न गमावता टॉसच्या आधारावरती 22 चालतील. लक्षात घ्या दातिवली संघ, जर एखादी विकेट गेली तर इक्वेशन कंपल्सरी येईल. हे आम्ही सातत्याने सूचना का करतो, कारण खेळाडूंना ते सांगणं गरजेचं आहे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, फक्त टॉस का बॉस दातिवली संघ आहे. किंग ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं मोतीराम दळवी यांचे सुपुत्र सुद्धा आमच्या सोबत होते ज्यावेळी वडोली बी संघ खेळत होता. सोमला आम्ही पाहिलं आमच्या सोबत. 6 बॉलमध्ये आता 23 करायचे आहेत. महेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सुजल आमच्या सोबत खूप चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून राहिली. एका षटकात 31 आम्ही पाहिल्या होत्या. आजही मला आठवते शिडूनची स्पर्धा, मेगा फायनलची मॅच. नांदिवली संघाला 31 धावांची गरज होती आणि प्रशांत म्हात्रेने 5 षटकार मारत ती मॅच जिंकली होती. फायनलची मॅच होती, त्यामुळे 23 मार्क नाहीयेत दातिवली टीमसाठी. पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो फेकी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. मध्ये बघायचं फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही. श्रेयसचं कौतुक करेल. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी त्याने केली आहे. मात्र बघायचं हा निर्णय आता तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. तिसरे पंच सचिन म्हात्रे आहेत, मॅन फ्रॉम सागाव. काय थ्रो केलाय बघा. फिल्डिंगचं स्टँडर्ड जपलं जातं कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच आपण पाहतो समीर सर. पण तुमच्याकडे चांगली गोलंदाजी बॅटिंग असून फायदा नाहीये. फिल्डिंग फॅक्टर भरपूर महत्वाचं आहे. OUT आउट, फलंदाज बाद आहेत. त्यामुळे आता इक्वेशन कंप का हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. चर्चा सत्यतेने आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. आताच पुसेगावची स्पर्धा आपण पाहिली, तिथेही आम्ही त्यांना पाहिलं, तिथेही नंबर त्यांच्या बैलाने जिंकला. तर मी समीर भोईरची चर्चा आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. 5 बॉलमध्ये 22. आता इक्वेशन कंपल्सरी लक्षात घ्या. दातिवली टीम तुमच्या 3 विकेट गेल्यात, मोठा गावच्या 2च विकेट गेल्या होत्या. यासाठी इक्वेशन कंपल्सरी आहे. 5 बॉल 22 क्रिकेट आहे. अनिश्चितांचा खेळ म्हणून या खेळाकडे नेहमीच पाहिलं जातं. त्यामुळे क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. चांगला चेंडू होता. जर रोशनने षटकाराने खातं उघडले तो स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल का, ठेवावी लागेल. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार मारला आणि 4 बॉलमध्ये ते 21 करायचे आहेत. 4 चेंडूमध्ये 21 धावा रोशनने जर बनवल्या तर नक्कीच सामनाही जिंकेल आणि मोतीराम दळवी यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा असेल. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. त्याने पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार मारलाय. महेश, हा वेगवान चेंडू होता. उत्तर नाहीये रोशनकडे. ऑप्शनच्या बाहेर तुम्ही पाहतात वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. आता 3 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. 3 चेंडू आणि 21 धाबा. मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये आम्ही 21 धावा 3 बॉलमध्ये होतानाही पाहिल्या होत्या. खाडी संघाने त्या केल्या होत्या. प्रल्हाद पाटीलने गोलंदाने 3 वाईट टाकले होते आणि त्यानंतर 3 षटकार त्या गोलंदाने खाल्ले होते. इथे मात्र लो फुल टॉस होता. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत, त्यामुळे झेल ड्रॉप झाले. थोडंसं लेझी क्रिकेट दाखवलंय मोठा गावने. आय थिंक साहिल मला वाटतं तिथे होते, ओमकार होते. झेल कोणी घ्यायचा हा त्यांना प्रश्न दोघांनाही पडला. मतलब झेल सुटलेला आहे. जलफेश पाहत आहेत एक्झॅक्ट फिल्डर काय करतात. आता रन जास्त आहेत त्यामुळे या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. म्हणजे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये, कारण सोपा झेल होता. 2 बॉल 20. चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने खेळतात. आता मात्र सामना पूर्णपणे टर्न झालाय तो मोठा गाव टीमच्या बाजूने. बघा मयूर तिथेत.
तिथे सिंगल मिळाले. पुढच्या मॅचमध्ये वडवली सीने टॉस जिंकलाय, त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे फिल्डिंग करावी लागेल ती सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाला पुढच्या मॅचमध्ये. रोशनने ज्यावेळी षटकार मारला, पहिली सुरुवात या मॅच मध्ये आपण पाहिलं तर यशकडनं काही चेंडू डॉट आले पहिले 3, ते खूप महत्वाचे होते आणि सामना अखेरी ते जिंकलाय. तो टीम मोठागाव संघाने विजयाचं खातं ओपन केलंय. अभिनंदन. लगेच आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचकडे वळणार आहोत. चला, सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी फिल्डिंग लगेच लावायची. रोहित, आपल्याकडे वेळ कमी, फक्त दोन्ही टीमचे कॅप्टन दातिवली आणि मोठागाव आपण आशिष भोईर यांच्याशी संपर्क साधायचे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. पहिल्या सत्रामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये समीरजी सोमने, मात्र त्या अगोदर मोतीराम दळवी आमदार चषकाचे आयोजक, त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. साहिल म्हात्रे आपण जरासं कॉमेंट्री बॉक्समध्ये या मोठागावचे. गोरख मांगरूकर यांच्या शुभ हस्ते आपण मोतीराम दळवी यांचा सत्कार करणार आहोत. सध्या 40+, 50+ ते खेळत आहेत. तर 40+ मध्ये अजूनही एकही एंट्री मला वाटतं मिळाली नाहीये. बरेचसे संघ आहेत, ती चर्चा सुरू असते 40+ मध्ये सातत्याने, प्रवेश मिळत नाहीये. 16 संघ 62 टीम असोसिएशन मध्ये आहेत. साहिल मात्र आपण राजू भोईर यांच्याशी संपर्क साधलाय. समीर भोईर यांचा मी उल्लेख केला, सध्या घाटावर सुद्धा त्यांच्याही बैलाची भरपूर चर्चा असते. मोठागावचे समीर भोईर आपण आला असेल तर या आपले हार्दिक स्वागत. आणि 5 बॉलमध्ये 23 धावांची खेळी करणारा मिस्टर GTC जलपेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्या उपयुक्त 23 धावा होत्या, त्या शेवटच्या षटकात राहिल्या. मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. चला, सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी फिल्डिंग लगेच लावायची आणि वडोली सी संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवा. दोन्ही टीमचे 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहे. बाबूशा तिथे जोडले जातील. जलपेश या ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मित्रांनो, ही स्पर्धा तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहता. वन मॅन आर्मी, सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम जलपेश करतात. जलपेशला बघू शकता आपल्या स्क्रीनवरती, ज्या प्रकारे टॉस बॉक्स तुम्ही बघतायत, कलरफुल सुजलची संकल्पना. बॅट्समन लगेच पाठवायचे. मॅच जलपेश 2 मिनिटं, जास्त वेळ घेणार नाही.